अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बोरीवलीत साईबाबा मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव साजरा। लग्नाच्या 5 तासाआधीच काळाने घातला घाला, अपघातात नवरदेवासह एक जण ठार। अबू आझमींकडून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गुजराती विधानावरून केलं घुमजाव। अहमद पटेलांनी केला मोदींच्या वक्तव्याचा खुलासा, नरेंद्र मोदी खोटारडे। महिला हेरगिरी प्रकरणात मोदींची करण्यात येणार चौकशी। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या सविस्तर वृत्तावर। काल अक्षय तृतीया निमित्त मुंबईतील बोरीवलीमधील सोडावाला लेन मध्ये असलेल्या सुनीता पार्क सोसायटीत साईबाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। या मुहूर्तावर इथे मोठ्या संख्येने साईबाबांच्या भक्तांचा जमाव पाहायला मिळाला। याच मुहूर्तावर इथे झालेल्या साईबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाविषयी यावेळी उपस्थित पंडित गिरीजी महाराज आणि LR कंपनीचे CMD अरुण शर्मा यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया। कहते हैं सबका मालिक एक, यानी शिरडी के साईं बाबा की महत्ता तो मनुष्य के जीवन में विशेष महत्व रखता है। लेकिन हम इस समय बोरीवली के सोडावाला लेन के साईं धाम सोसाइटी में खड़े आपको बताना चाहेंगे कि यहाँ पे एक मंदिर की स्थापना की गई, प्राण प्रतिष्ठा की गई है। अरुण शर्मा जी हमारे साथ है। सबसे पहले टाइम टीवी में बहुत बहुत स्वागत है। धन्यवाद। मैं आपका पहले धन्यवाद करता हूँ, आप लोग यहाँ पे आए और बाबा का ये जो स्थापना हुई है उसमें आप लोगों ने जो योगदान दिया है उसके लिए मैं आपको धन्यवाद बोलता हूँ। सबसे बड़ी बात यह है कि आज बाबा की स्थापना बोरीवली में हुई है। मुझे तो ये लगता है कि साक्षात बाबा चल के यहाँ पे विराजमान हो गए हैं और जो यहाँ के जिन लोगों ने इसमें इतना योगदान दिया और जो लोग यहाँ के ट्रस्ट के लोग हैं, जिन लोगों ने यहाँ पे इतनी मेहनत की, मैं उनको दिल से धन्यवाद करता हूँ। मेरे जीवन में मैं आज जो भी कुछ हूँ वो बाबा की वजह से हूँ। आप समझिए कि जो इंसान साइकिल से चल के और इतने बड़े उस पे आके खड़ा हो जाए वो बाबा की वजह से है। और मैं समझता हूँ कि ये मेरा जो शरीर है वो बाबा की ही देन है। आज मैं जो भी कुछ हूँ, मैं बाबा के लिए अगर कुछ कर सकता हूँ तो मैं 100% उसको करूँगा। और मेरी दिली इच्छा है कि अगर बाबा मुझसे मेरे इस शरीर को मांगेंगे तो मैं उनको वो भी दे दूँगा। ऐसे है 3.5 मुहूर्त में से एक आज मुहूर्त है और ये सफल योग का ये तिथि है। ये अक्षय तृतीया में सारे सफल होने वाले कार्य होते हैं। और यहाँ बाबा जी की जो मूर्ति आज यहाँ पर विराजमान हुए है, ये मूर्ति साक्षात यहाँ पर सफलता प्राप्त करके लोगों को देगी। बाबा यहाँ पर जो भी भक्त यहाँ उनके दर्शन करने आएंगे, मुझे विश्वास है कि वहाँ उनको वही ऊर्जा मिलेगी जो शिरडी में मिलती है। कैमरामैन अभय गुर्जा के साथ रितेश पाठक, टाइम टीवी, मुंबई। काल अक्षय तृतीया हा दिवस सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शुभ मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस मानला जातो। या दिवसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कामाचे फळ हे इतर दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे आणि म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधून या शुभ मुहूर्तावर मुंबईतील बोरीवली भागातील सुनीता पार्क सोसायटीमध्ये काल अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या प्रतिमेची अर्थात मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। चौसाळ्याच्या पुढे पारगाव या ठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली आहे। लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाच्या इंडिका गाडीला ट्रकने जोराची धडक दिल्याने या अपघातात नवरदेवासह नवरदेवाच्या एका मित्राचाही मृत्यू झालाय। चौसाळ्याच्या पुढे पारगाव इथे घडलेल्या या दुर्घटनेत झालेल्या नवरदेवाच्या मृत्यूने लग्नाच्या ठिकाणी शोककळा पसरली। ही दुर्दैवी घटना परवा दुपारच्या दरम्यान घडली असून अपघातात मृत्यू झालेल्या नवरदेवाचं 5 वाजता लग्न होणार होतं। लग्नाच्या काही तासांआधीच नवरदेव अपघातात ठार झाल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। सय्यद मोमीन सय्यद बशीर असं या नवरदेवाचं नाव असून तो शाहू नगर इथला रहिवासी होता। या भीषण अपघातात नवरदेवासोबतच इतर 4 जणही गंभीररित्या जखमी झाले आहेत। जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काळाने घाला घातल्याने वधू आणि वराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे आता पुन्हा एकदा त्यांच्या खळबळजनक विधानावरून चांगलेच चर्चेत आले आहेत। या वर्षीच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेते मंडळींनी नैतिकतेची चौकट तोडून एकमेकांच्या विरोधात वादग्रस्त विधानांची उधळणच केली।
तसंच आपल्या पक्षाचा प्रचार करून अधिकाधिक मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रचाराचा दर्जाही घसरण्यासारखी विधाने करून राजकीय वातावरणाला वेगळं वळण दिल्याचं दिसून आलंय। याचं उत्तम उदाहरण असलेल्या अबू आझमी यांनी आपल्या खळबळजनक विधानाने आता नव्या वादाला तोंड फोडल्याचं वृत्त आहे। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुल भागांमध्ये प्रचार करताना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मतं देणार नाहीत त्यांची DNA टेस्ट करावी लागेल असं विचित्र विधान केलं आहे, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून भाजपाच्या मुख्तार अब्बास नक्वींनी अबू आझमींच्या या विधानावर जोरदार टीकाही केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून केलेल्या त्यांच्या विधानावरून घुमजाव घेत शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया, मराठी गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया असं पत्रक काढलंय। उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातून गुजराती समाजावर टीका केली होती। उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजावर टीका करत गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो, पण हाच गुजराती समाज महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच पुढे आला नाही असं विधान केलं होतं। यावेळी गुजराती व्यापारी समाजाने शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीही एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सामनामधील संपादकीय मधून गुजराती समाजाला केलं आहे। शिवकालीन ऐतिहासिक यशवंत गडाची चक्क विक्री करण्यात आली आहे। हा प्रकार माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघड झालाय। हा किल्ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील नाटे इथे आहे। या किल्ल्याचा मालकी हक्क सातबाराच्या नोंदणीनुसार विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे असून त्यांनी 99 वर्षांच्या कराराने आंबोळगड इथल्या अरविंद तुकाराम पारकर यांना हा किल्ला अवघ्या 35 लाख रुपयात विकल्याची आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी हे खोटं बोलत असल्याचा दावा केलाय आणि मोदींचं विधान जर खरं ठरलं तर मी सार्वजनिक राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करीन असं आवाहनही पटेल यांनी केले। दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये मोदींनी अहमद पटेल हे आपले मित्र असल्याचं सांगितलं होतं, मात्र आता एकीकडे मोदी पटेलांविषयी मित्रत्वाचा दावा करत आहेत तर तिथेच दुसरीकडे मोदींचं विधान पूर्णतः खोटं असल्याचा दावा पटेलांकडून करण्यात येतोय। एकंदरीतच या प्रकरणात मोदींनी केलेल्या विधानावरती प्रतिक्रिया देत पटेल म्हणाले की मोदी जे आमच्या मैत्रीबाबत बोलत आहेत त्या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही। तसंच मोदींनी केलेलं हे विधान राजकीय फायदा उठवण्यासाठी केलं असल्याचंही मत यावेळी पटेल यांनी व्यक्त केलं आहे। तसंच मोदी हे लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पटेल म्हणाले। गेल्या 3 महिन्यांपासून अवकाळी पावसाने शेतकरी राजाला हैराण केल्याचं पाहायला मिळालं आहे आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचं तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारमार्फत प्रशासकीय यंत्रणेकडे देण्यात आले आहेत। मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय देण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र परिसरातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काल मुंबई इथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली। परिणामी या नुकसानग्रस्त भागांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करा अशी मागणी सर्व पक्षांच्या नेत्यांकडूनही करण्यात आली आहे। त्यामुळे आता या मागणींचा विचार करून सरकारने सध्या तरी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र नुकसान भरपाईसाठी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही। भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शनवरती प्रसारित झालेल्या मुलाखतीमुळे आता एका पाठोपाठ एक वादांचं सत्र सुरू होत असल्याचं दिसत आहे। सर्वात प्रथम प्रियंका गांधी यांना आपल्या मुलीसारख्या आहेत या वाक्यावरून निर्माण झालेला वाद कुठे थांबतो न थांबतो तोच आता काँग्रेसचे नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल यांच्यासोबतच मोदींची मैत्री आहे की नाही या मुद्द्यावरून आता पुन्हा एक नवीन वाद चर्चेत आला आहे। दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी असं विधान केलं होतं की अहमद पटेल हे आपले मित्र आहेत आणि ते यापुढेही आपले मित्र असावेत अशी माझी इच्छा आहे, परंतु अलीकडील काही दिवसांमध्ये ते माझा फोनही घेत नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य मोदींनी केलं असल्याचा दावा मोदींच्या टीमकडून करण्यात येत आहे। मात्र मोदींनी केलेलं नेमकं हेच विधान या मुलाखतीत प्रसारित करण्यात आलेलं नाही।
त्याबरोबरच मोदींसोबत एकूण 56 मिनिटांच्या मुलाखतीपैकी तब्बल 20 मिनिटांची मुलाखत मुख्य मुलाखतीतून काढण्यात आल्याचा दावाही टीम मोदींनी केला आहे। कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मुंबईतील भायखळा ब्रिज कालपासून पुढील एकूण 10 दिवसांसाठी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे आता भायखळा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसत आहे। तत्पूर्वी भायखळा पुलाच्या दुरुस्तीची पूर्वसूचना वाहतूकदारांना न दिल्यामुळे येथील पर्यायी डॉक्टर बाबासाहेब मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसतात। काल अक्षय तृतीया मुहूर्तावर महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पुणे शहरात असणारी प्रसिद्ध देवता श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 11,000 हापूस आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। यावेळी इथे गणपती बाप्पांना हापूस आंब्यांची आरासही करण्यात आली होती। दरम्यान दगडूशेठ गणपतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासोबतच संपूर्ण परिसराला आंब्यांची केलेली आरास यावेळी गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी मोठा आकर्षणाचा देखावा ठरला होता। केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत। बेनी प्रसाद वर्मा यांनी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत मोदींनी जास्त अभ्यास केलेला नाही, तसंच मोदी हे 18व्या वर्षीच पळून गेले होते आणि ज्या मोदींना त्यांची पत्नी देखील सांभाळता येत नाही ते मोदी हरणार आहेत आणि राहुल गांधीच पंतप्रधान होणार असल्याचं वक्तव्य वर्मा यांनी यावेळी केलं आहे। आणि यानंतर बातमी पाहूयात कालच्या 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या शुभ दिवसाची। कालचा अक्षय तृतीया हा दिवस सोने खरेदीसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो। त्यामध्येच आता लग्न सराईचं वातावरण असल्यामुळे सोन्याच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। काल सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी आता ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत। नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील महिला हेरगिरी प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून केंद्र सरकार याबाबत तात्काळ आदेशही देण्याच्या तपासात असल्याचं वृत्त आहे। या न्यूज बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज। तत्पूर्वी जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। नमस्कार। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बोरीवलीत साईबाबा मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव साजरा। लग्नाच्या 5 तासाआधीच काळाने घातला घाला, अपघातात नवरदेवासह 1 जण ठार। अबू आझमींकडून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गुजराती विधानावरून केलं घुमजाव। अहमद पटेलांनी केला मोदींच्या वक्तव्याचा खुलासा, नरेंद्र मोदी खोटारडे। महिला हेरगिरी प्रकरणात मोदींची करण्यात येणार चौकशी।